Hello friends, today we discuss the next article and that one is nothing but the classification of colloids in the topic that is the adsorption and colloids. Okay, in last video actually we can discuss there are the different types of the colloids which can be depends on the physical state of the dispersed phase and dispersion medium. आपल्याला माहिती आहे when you can consider the dispersed phase and dispersion medium ह्या दोन टर्म्स कोलॉइड साठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. जसं सोल्युशन मध्ये आपण समजून चला फॉर एक्झाम्पल सोल्यूट आणि सॉल्व्हंट ह्या दोन टर्म्स वापरतो तशा त्या दोन टर्म्स या डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम हे कोलॉइड्स मध्ये वापरलं जातं. म्हणजे कोलॉइडल सोल्युशन जर असेल तर ऍक्च्युअली इट इज द सोल्युशन बट इट इज द हेटेरोजिनियस इन नेचर अँड देअरफॉर देयर इज द डिस्पर्स फेज. डिस्पर्स फेज म्हणजे कमी अमाउंट मध्ये त्यालाच आपण सोल्युशन मध्ये सोल्यूट म्हणतो आणि डिस्पर्शन मीडियम हे लार्ज अमाउंट मध्ये त्यालाच आपण सॉल्व्हंट म्हणतो. बरोबर आहे सोल्युशन मध्ये. आता याच्यामध्ये आपण हे दोन घेतलेले आहे. मग आता इथं घेत असताना आपण आठवत असेल तर बघा when you can consider in case of the dispersed phase and dispersion medium, first you can take the solid in solid, then solid in liquid, solid in gas, like in this way. असं आपण डिफरंट टाइप्स ऑफ कोलॉइडल सोल्युशन आणि त्याची एक्झाम्पल घेतलेले आहेत. याच्यामध्ये परत आपण तीन टाइप्स घेतले. नंबर फर्स्ट वन दॅट इज द सोल, जेल आणि इमल्शन. हे तीन व्यवस्थित करा बाळांनो. ओके, सोल आपण कुणाला म्हणतो आठवतंय का बघा पाहिजे तर दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन कन्सिडर द सॉलिड डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम इज द लिक्विड. ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज द सोल असं आपण त्याला म्हटलं होतं. ओके, आणि जर असं असेल की डिस्पर्स फेज लिक्विड आहे पण डिस्पर्शन मीडियम जर सॉलिड असेल तर मग मात्र तुम्ही त्याला काय म्हटलेलं तर जेल म्हटलं होतं. करेक्ट. अँड इफ यू कॅन से डिस्पर्स फेज इज द लिक्विड, डिस्पर्शन मीडियम इज ऑल्सो लिक्विड, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज द इमल्शन. म्हणजे ह्या तीन टर्म्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत. अँड ऍक्च्युअली दीज आर नथिंग बट द डिफरंट टाइप्स ऑफ द कोलॉइडल सोल्युशन. दिस वन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द क्लासिफिकेशन ऑफ अ कोलॉइडल सोल्युशन विच कॅन बी बेस्ड अपॉन द फिजिकल स्टेट ऑफ दॅट गिव्हन सबस्टन्स. म्हणजे आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड्स घ्यायचं आहे किंवा क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइडल सोल्युशन कशावर घ्यायचं आहे तर क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइडल सोल्युशन बेस्ड ऑन द थ्री डिफरंट टाइप्स विच आर दॅट वन. नंबर फर्स्ट वन दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड्स बेस्ड ऑन physical state which can be already explained in last video. That one is nothing but this one. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड बेस्ड ऑन फिजिकल स्टेट म्हणजे आपलं हे क्लासिफिकेशन आलं. मग त्याच्यामध्ये सोल, जेल, इमल्शन किंवा वेगवेगळी एक्झाम्पल. त्यामुळे मग आता याचा मी काय परत रेफरन्स घेत बसत नाही किंवा मी परत हे काय रिवाइज करत बसत नाही. ओके, आता त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट वन आपल्याला सेकंड टाइप घ्यायचा आहे अँड विच इज दॅट वन इट इज नथिंग बट द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इंटरॅक्शन ऑर अफिनिटी ऑफ द फेजेस. फेजेस म्हणजे काय तर दॅट आर नथिंग बट द लेयर्स विच कॅन बी ऑब्झर्व्ड इन अ कोलॉइडल सोल्युशन. म्हणजे ज्यावेळेस आपण असं म्हटलं की इन अ सोल द डिस्पर्स फेज इज द सॉलिड अँड डिस्पर्शन मीडियम इज द लिक्विड, ॲट दॅट टाइम देर आर द टू डिफरंट फेजेस आर फॉर्म बिकॉज इट इज द हेट्रोजिनियस सोल्युशन. बरोबर आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला पार्टिकल साईज मोठी दिसते. मग आता इथं जर समजून चाला अशा जर का दोन लेअर असतील तर याच्यामध्ये डिस्पर्शन मीडियम लिक्विड आहे, डिस्पर्स फेज सॉलिड आहे. मग या दोघांच्या मध्ये जे इंटरॅक्शन आहे सॉलिड आणि लिक्विड मध्ये त्या इंटरॅक्शनवर म्हणजेच इंटरॅक्शन ऑर अफिनिटी दॅट वन इज नथिंग बट इन दिस टू इफ यू कॅन से द फेज या लेयर्स देर आर द अफिनिटी या रिपल्शन कॅन बी कॅरीड आउट डिपेंड्स ऑन दॅट देर इज द टू टाइप्स ऑफ द कोलॉइडल सोल्युशन. नंबर फर्स्ट वन इज कॉल्ड एज द लायोफिलिक सोल अँड सेकंड वन इज कॉल्ड एज द लायोफोबिक सोल. लायोफिलिक म्हणजे आपण थोडक्यात लिहिले सॉल्व्हंट लव्हिंग सोल अँड इफ कॅन से द लायोफोबिक दॅट इज द सॉल्व्हंट हेटिंग सोल. आपण डीप मध्ये नंतर घेणार आहे. त्यानंतर थर्ड टाइप आपल्याला काय दिलाय तर दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइडल सोल्युशन या कोलॉइड्स बेस्ड ऑन हे आपण रेड मध्ये लिहिलं या तिघांना कॉमन आहे मोलिक्युलर साइज. लक्षात येतंय का बघा. म्हणजे मोलिक्युलर साइज वर जर का बेस आपण घेतला तर इन दॅट वन देर आर द थ्री डिफरंट टाइप्स विच आर दॅट वन. नंबर फर्स्ट वन इज द मल्टी मोलिक्युलर कोलॉइड्स. मल्टी मीन्स मेनी, मल्टी मोलिक्युलर मेनी मोलिक्युल्स दॅट आर नथिंग बट द गोल्ड सोल या एसेट मोलिक्युल. हे सगळ्यात चांगले एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल. नंबर नेक्स्ट आपण ते क्लिअर करूया.
आणखीन एक टाईप काय, मॅक्रोमोलिक्युलर कोलाइड. मॅक्रो मीन्स मोठे आपण घेतो, मायक्रो मीन्स स्मॉल, बरोबर आहे. मॅक्रोमोलिक्युलर कोलाइड याच्यामध्ये पॉलिमर्स आहेत, दॅट आर द प्लास्टिक, नायलॉन, प्रोटीन, स्टार्च एटसेट्रा. ओके. आणि हा तिसरा टाईप आहे का नाही, इट इज द associated colloids, yeah, that are also called as the micelles, and it is the example for that one is the soap or detergent. So what is this one, you can discuss one by one. Okay, so when you can say here, number first one, the classification of colloids which can be based on the interaction or affinity between the phases. आता आपल्याला एक लक्षात घ्या, in that one, number first one is called as लायोफिलिक सोल. सो व्हॉट इज द लायोफिलिक सोल, सी फर्स्ट वन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सोल म्हटलं की आपल्याला माहिती आहे, सोल मध्ये आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो, डिस्पर्स फेज काय आहे तर सॉलिड आहे, आणि डिस्पर्शन मीडियम काय तर इट इज नथिंग बट द लिक्विड, बरोबर आहे. मग आता आपल्याला एक सांगा, समजून चला थोडक्यात आपल्याला काय बनवायचं आहे, तर दॅट इज द कोलायडल सोल्युशन इन विच द स्मॉल अमाऊंट ऑफ सॉलिड विच कॅन बी ऍडेड इन टू द लिक्विड. आता याच्यामध्ये हा जो लिक्विड आहे का नाही, दॅट वन इज द डिस्पर्शन मीडियम, इट इज नथिंग बट द सॉल्व्हंट, असं आपण म्हणूया, बरोबर आहे. डिस्पर्शन मीडियमलाच आपण काय म्हणतोय, सॉल्व्हंट म्हणतोय. आता याच्यामध्ये लायोफिलिक, आता ह्यामध्ये जरा एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्याचा अर्थ कळला ना की खूप सोपा आहे. लायो मीन्स काय तर इट इज नथिंग बट द सॉल्व्हंट, या यू कॅन से दॅट वन इज ऑल्सो कॉल्ड एज द लिक्विड. हे आपण इथं घेतलं, लक्षात आलं. आणि फिलिक, फिलिक म्हणजे काय तर इट इज नथिंग बट टू अट्रॅक्ट, या दे कॅन बी हॅव्हिंग द अफिनिटी टुवर्ड्स द सॉल्व्हंट. म्हणजे या डिस्पर्स फेज मधले जे सॉलिड पार्टिकल्स आहेत, त्या सॉलिड पार्टिकल्सना त्या सॉल्व्हंट बदल म्हणजे डिस्पर्शन मीडियम बदल अफिनिटी असली पाहिजे, ते एकमेकांमध्ये व्यवस्थितरित्या मिक्सअप झाले पाहिजेत. असे जर ते मिक्सअप होत असतील आणि जर सोल बनत असेल तर त्या सोलला म्हणायचं लायोफिलिक सोल. What is the lyophilic soul? See first one. The lyophilic soul is nothing but a soul in which that dispersed phase particles having affinity towards the dispersion medium particles. म्हणजेच थोडक्यात त्याला आपण काय म्हटलं तर these are called as solvent loving soul. They can be having affinity towards the solvent. आता एवढं सगळं बोलण्यापेक्षा एक एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे लक्षात येत आहे का बघा. व्हेन यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन, इट इज द बीकर, अँड इन दिस बीकर व्हेन यू कॅन वॉन्ट टू फॉर्म द लायोफिलिक सोल. आपल्याला लायोफिलिक सोल तयार करायचं आहे. कोणतं करूया तर सगळ्यात चांगलं एक्झाम्पल तुमच्या माहितीचं देतो, अँड इट इज नथिंग बट द गम सोल्युशन, या यू कॅन से स्टार सोल्युशन ऑल्सो. आता गम सोल्युशनचं एक्झाम्पल घेऊया. समजून चला फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण हे छोटे छोटे जे टाकलेत का नाही तर दॅट आर नथिंग बट द गम पार्टिकल्स. ओके. आणि हे बाकीचं जे सगळं मटेरियल असेल समजून चला जास्त ह्याच्यामध्ये ते वॉटर आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण गम सोल्युशन बनवत असताना किंवा गमची बॉटल तुम्ही घेता बाबांनो, छोटीशी एक प्लास्टिकची बॉटल, त्याच्यामध्ये गम पार्टिकल्स असतात. अगदी क्लिअर सोल्युशन नसतं, ट्रान्सपरंट नसतं, आठवतंय का बघा. थोडंसं अर्धपारदर्शक, त्याला आपण ट्रान्सल्युसंट असा एक शब्द वापरला होता, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जे गम सोल्युशन आपण घेतो त्याच्यामध्ये जे गम पार्टिकल्स आहेत, दॅट गम पार्टिकल्स विच कॅन बी मिक्सअप विथ दॅट डिस्पर्शन मीडियम दॅट आर नथिंग बट द वॉटर पार्टिकल्स. म्हणजे आता समजून चला फॉर एक्झाम्पल मला गम बनवायचं असेल तर आठवत असेल तर बघा, समजून चला मी असा गम घेतला, एका बीकरमध्ये गरम पाणी घेतलं, थोडंसं पाणी असं बॉईल केलं, आणि या बॉईल पाणी ह्याच्यामध्ये ह्या गमची जरा पावडर करून घेतो आणि ती पावडर याच्यामध्ये टाकली आणि मी जरा चांगलं स्टर केलं तर मग सोल्युशन कशाचं बनतं, गम सोल्युशन बनतं. आता यामध्ये त्या गम पार्टिकलचे आणि पाण्याचे पार्टिकल यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय अट्रॅक्शन आहे, अँड इफ देयर इज द अट्रॅक्शन बिटवीन या अफिनिटी बिटवीन द डिस्पर्स फेज पार्टिकल अँड डिस्पर्शन मीडियम पार्टिकल, ॲट द टाइम इट इज कॉल्ड द लायोफिलिक सोल. द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लायोफिलिक सोल, अँड इट इज नथिंग बट the लायोफिलिक सोल इज अ रिव्हर्सिबल. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ द रिव्हर्सिबल? रिव्हर्सिबल म्हणजे काय
तर समजून चला मी गम सोल्युशन घेतलं, त्याला मी परत हीट केलं, तर व्हॉट हॅपन्स हियर दॅट वॉटर पार्टिकल्स कॅन बी इव्हॅपोरेट. लक्षात घ्या, जर वॉटर पार्टिकल्स इव्हॅपोरेट होत असतील म्हणजे जर का समजून चला निघून जात असतील, तर परत खाली कोण राहणार, फक्त गम पार्टिकल्स. म्हणजे इथं काय राहिलं, सॉलिड मटेरियल राहिलं, म्हणजे डिस्पर्स फेज राहिली फक्त. बरोबर, डिस्पर्शन मीडियमचे पार्टिकल तर इव्हॅपोरेट होऊन गेले. आता आपण काय करूया, परत एकदा थोडंसं गरम पाणी घेऊया आणि पुन्हा या गम पार्टिकल मध्ये ऍड करूया. काय होईल, अगेन दॅट गम पार्टिकल विच कॅन बी मिक्स अप विथ दॅट वॉटर पार्टिकल अँड अगेन देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ गम सोल्युशन. म्हणजे तुम्ही इथं आपण समजून चला, कधी कधी बघा, आठवतंय का बघा, आपण गम सोल्युशन बनवलं, त्याच्यामधलं पाणी उडून गेलं, तर आपण परत काय करतो, त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करतो आणि ते गम सोल्युशन म्हणून वापरतो. बरोबर आहे, म्हणजे इट इज नथिंग बट अ रिव्हर्सिबल, बिकॉज दॅट गम पार्टिकल, या यू कॅन से द लायोफिलिक सोल, इट इज हॅव्हिंग अ स्टॅबिलिटी, या इट इज अ स्टेबल वन. लक्षात घ्या, ते स्टेबल सोल आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. व्हॉट इज द लायोफिलिक, हे आपल्याला कळलं ना तर काहीही बाळांनो अवघड नाहीये. ओके, सो दिस वन इट इज ऍट अबाउट द लायोफिलिक सोल. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, अँड इट इज नथिंग बट द लायोफोबिक सोल. आता लायोफोबिक, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द लायोफोबिक, सी फर्स्ट वन, लायोफोबिक सोल. आता या शब्दामध्ये इथंच परत एकदा डेफिनेशन आहे, लायोफोबिक आणि सोल. ओके, आता लायो मीन्स अगेन यू कॅन से दॅट वन इज नथिंग बट द सॉल्व्हंट. ओके, आणि फोबिया आपल्याला माहित आहे ना, आपण फोबिया हा शब्द वापरतो ना, मला एखाद्या गोष्टीचा फोबिया आहे म्हणजे काय, मला भीती वाटते. मग भीती वाटते म्हणजे मी त्याच्या जवळ नाही जाणार, त्याच्याकडे अट्रॅक्ट नाही होणार, मी त्याच्यापासून लांब जाणार. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ना, कधी कधी मला उंचावर गेलं तर हाईटचा मला फोबिया आहे, मला नाही जमत. हाईटचा फोबिया म्हणजे काय, तर मी जर का उंचावर गेलो, हाईटला गेलो जास्त, तर कदाचित मला चक्कर येईल, म्हणून मी हाईटवर जाणार नाही. म्हणजे मला त्याच्याबद्दल भीती आहे, म्हणजे मी त्याच्याकडे अट्रॅक्ट नाही होणार, उलट त्याच्यापासून लांब जाणार. म्हणजे फोबिया म्हणजे रिपल्शन होणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे व्हेन यू कॅन से हियर इफ देयर इज द रिपल्शन बिटवीन द डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम, ॲट दॅट टाइम द सोल कॅन बी फॉर्म, दॅट सोल इज कॉल्ड द लायोफोबिक सोल. आणि म्हणूनच याला आपण असं म्हटलं की धिस वन इट इज अ सॉल्व्हंट हेटिंग सोल. लक्षात घ्या, म्हणजे सॉल्व्हंटकडे अट्रॅक्ट नाही होत, सॉल्व्हंट बरोबर ते मिक्सअप लवकर होत नाही. डिस्पर्स फेज पार्टिकल्स आहेत का नाही, ते लवकर मिक्सअप होत नाहीत. आणि जर का मग मिक्सअप होत नसतील तर मग मात्र सोल व्यवस्थित तयार होणार नाही. असं जर सोल असेल तर त्याला म्हणायचं लायोफोबिक सोल. सगळ्यात चांगले एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द लायोफोबिक सोल अँड इट इज नथिंग बट द अल्युमिनियम हायड्रॉक्साइड सोल, या यू कॅन से द फेरिक हायड्रॉक्साइड सोल. तुम्ही एखादा हायड्रॉक्साइड सोल बनवा किंवा कदाचित सल्फाइडची सोल्स बनवा. लक्षात घ्या, दॅट आर द ऑक्साइड हायड्रॉक्साइड्स या सल्फाइड्स, दॅट सोल्स आर द गुड एक्झाम्पल फॉर लायोफोबिक सोल. म्हणजे काय, तर आता एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. प्रॅक्टिकलच्या वेळेस हे खरं 11th प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन का नाही खरं लक्षात येईल. ओके, आता समजून चला, आपण हा बीकर घेतलाय, त्याच्यामध्ये असं हे बॉइल्ड वॉटर घेतलंय. ओके, आणि या बॉइल्ड वॉटरमध्ये आपण थोडेसे इथं सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन ऍड द सम पार्टिकल ऑफ फेरिक हायड्रॉक्साइड, FeOH थ्राईस. आपल्याला म्हणजे असं थोडंसं काय म्हणून आपण त्याला असं ब्राउनिश कलरचं एक सॉलिड आहे, थोडंसं हायग्रोस्कोपिक आहे, असं ओलसर आहे. लक्षात घ्या, ते घेतलं आणि त्याचे एक दोन असे थोडेसे ड्रॉप्स आपण का या पाण्यामध्ये टाकले तर आणि स्टर केलं तर त्याचं सोल तयार होतं. लक्षात येतंय का बघा. पण ऍक्च्युली ही जी डिस्पर्स फेज आहे आणि हे वॉटर आहे, बरोबर आहे, हे काय इथं सगळं वॉटर आहे, या दोघांच्या मध्ये म्हणावी तितकी ॲफिनिटी होत नाही. यांच्याला एकमेकाबद्दल ह्या दोघांना का नाही अट्रॅक्शन नाहीये. आणि जर अट्रॅक्शन नसेल, ते एकमेकापासून लांब जात असतील, तर मग मात्र त्या सोलला बाळांनो काय म्हणायचं, तर इट इज कॉल्ड एज द लायोफोबिक सोल. लक्षात येतंय का बघा. आता याच्यामध्ये एक गमत अशी आहे की लायोफोबिक सोल हे आहे का नाही, इट इज अ इरिव्हर्सिबल इन नेचर. म्हणजे काय, तर आपण मगाशी गम सोल्युशनचं एक्झाम्पल घेतलं,
त्याला हीट केलं, त्याच्यातली डिस्पर्शन मीडियम काय झालं, इव्हॅपोरेट झालं, वॉटर इव्हॅपोरेट झालं. पण तुम्ही परत ऍड केलं की आहे तसं गम सोल्युशन बनलं, रिव्हर्सिबल आहे, लक्षात घ्या, स्टेबल आहे ते. ओके. पण इथं मात्र जर का एकदा वॉटर इव्हॅपोरेट झालं आणि परत जर तुम्ही वॉटर ऍड केलं ना, तर हे सोल अजिबात तयार होत नाही, म्हणजे ते इरिव्हर्सिबल आहे. आता लक्षात आलं का बघा, म्हणजे लायोफोबिक सोल इट इज अ इरिव्हर्सिबल, इट कॅन बी प्रिपेअर्ड अंडर सर्टन कंडिशन्स. हे सहजासहजी होत नाही. जसं आपण लायोफिलिक सोल, बघा लक्षात घ्या, मी डिफरन्स वगैरे लिहून देत बसत नाहीये, त्यातून पॉइंट्स तुम्ही सॉर्ट आउट करा. लायोफिलिक सोल आहे का नाही, याच्यामध्ये थोडीशी स्टॅबिलिटी किंवा थोडं मिक्सअप केलं तयार होऊन जातं. म्हणजे अगदी थोडंसं डिस्पर्शन मिडियम घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण डिस्पर्स फेज, म्हणजे मी हा टर्म मुद्दा म्हणून वापरतो की तुमच्या लक्षात यावं म्हणून. लक्षात येतंय का बघा, म्हणजे त्याच्यामध्ये गम टाकला तर लगेच काय होऊन जाईल, सोल तयार होईल. तसं हे सोल सहजासहजी तयार होत नाही. हा पहिला पॉइंट आहे. नंबर नेक्स्ट थिंग काय माहित आहे का, तर याची जी स्टॅबिलिटी आहे का नाही, ती स्टॅबिलिटी थोडीशी कमी असते, लक्षात घ्या. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला जर स्टेबल सोल बनवायचं आहे तर तुम्हाला थोडेसे काही रिएजंट्स ऍड करावे लागतात की जेणेकरून याची स्टॅबिलिटी वाढेल. लक्षात येते. म्हणून याला काय म्हटलं, लायोफोबिक सोल म्हटलं. म्हणजे एक एक पॉइंट आपल्याला महत्वाचा याप्रमाणे माहिती पाहिजे. आणि एका वाक्यात सांगू, साधं एक्झाम्पल आहे बाळांनो, समजून चला. फॉर एक्झाम्पल, आता हे लायोफिलिक इथं मी लिहितो, लक्षात घ्या. ही टर्म आपण वापरली लायोफिलिक आणि दुसरी टर्म आपण अशी वापरली लायोफोबिक. ओके. आता याच्यामध्ये आपण काय म्हटलं, तर धिस वन इट इज द सॉल्वंट लव्हिंग अँड धिस वन इज कॉल्ड एज द सॉल्वंट हेटिंग. ते आपण इथं लिहिलेलं आहे. आता मी सॉल्वंट म्हणून जर का वॉटर वापरलं, लक्षात घ्या, बघा मी काय म्हणतो, ही जनरल टर्म्स आहे. ओके. पण मी वॉटर जर वापरलं ना आणि जर का ते लायोफिलिक असेल तर त्याच्या ऐवजी त्याला मी हायड्रोफिलिक ही टर्म वापरली तरी चालतं. लक्षात येत आहे. हायड्रोफिलिक, हायड्रो मीन्स वॉटर, हे लक्षात घ्या. आणि जर लायोफोबिक आहे ना तर त्याच्या ऐवजी माझी काय टर्म येईल, तर हायड्रोफोबिक सोल. पण हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक ह्या टर्म कधी वापरायच्या, तर इफ द वॉटर कॅन बी युज्ड ॲज डिस्पर्शन मीडियम. वॉटर जर डिस्पर्शन मीडियम म्हणून असेल तरच ह्या दोन टर्म वापरायच्या. इन जनरल टर्म कोणती वापरायची, लायोफिलिक अँड लायोफोबिक. ओके. सो दीज आर द टू डिफरंट टाइप्स ऑफ द सोल्स विच कॅन बी डिपेंड्स ऑन द इंटरॅक्शन ऑर अफिनिटी ऑफ द phases. Okay, so these are the two types. Number next one, when you can consider the classification of colloids which can be based on this one molecular size. आता मोलिक्युलर साइज वर जर का समजून चला आपण घेतलं तर तीन टाइप्स आहेत. विच आर दॅट वन. नंबर फर्स्ट वन इज द मल्टी मोलिक्युलर कोलॉइड्स. आता व्हॉट इज द मल्टी मोलिक्युलर. आता मल्टी मोलिक्युलर याच्यामध्येच बघा ना शब्द आहे ना इथं, आपल्याला इथंच मिनिंग दडलाय ना त्याचा. मल्टी मीन्स दॅट वन इज नथिंग बट द मेनी नंबर ऑफ द मोलिक्युल्स. म्हणजे जर का जास्त असतील, आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल साधं एक्झाम्पल दिलंय, अँड इट इज नथिंग बट द सल्फर मोलिक्युल, S8 मोलिक्युल्स. म्हणजे मला जर सल्फरचं समजून चला कोलॉइडल सोल्युशन बनवायचं आहे. एक साधं एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का बघा. थोडंसं हे करूया. आपण कोकणामध्ये जर फिरायला गेलो का नाही तर थोडेसे गरम पाण्याचे झरे आपल्याला मिळतात बघा. आता मला ते स्पेसिफिक ठिकाण आठवत नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला असे गरम पाण्याचे झरे असतात आणि गरम पाण्याच्या झऱ्यामधलं पाणी बघितलं ना तर थोडंसं तुम्हाला व्हाईटिश टर्बिडिटी असलेलं दिसतं. का, तर त्याच्यामध्ये सल्फरचं पर्सेंटेज जास्त असतं. आपलं साधं पाणी घेतलं ना तर एकदम असं ट्रान्सपरंट आहे, म्हणजे ते सोल्युशन सारखं आहे, लक्षात घ्या. पण तेच जर का तुम्ही इकडे सल्फरचं वॉटर घेतलं तर थोडंसं कोलॉइडल सोल्युशन आहे. मग असं मला सल्फरचं कोलॉइडल सोल्युशन बनवायचं आहे, पण मला माहिती आहे ना सल्फर ज्यावेळेस मी लिहितो तर सल्फर इज नॉट अ मोनो ॲटॉमिक मोलिक्यूल. सल्फरचा ॲटम S आहे, पण मोलिक्यूल घेतला तर फक्त S नाही ना. सल्फरच्या मोलिक्यूलमध्ये काय होतं, 8 ॲटम्स एकत्र येतात आणि त्याचा एक मोलिक्यूल बनतो. लक्षात येत आहे. आणि म्हणून जर याची ॲटॉमिसिटी 8 आहे, पहिल्या टॉपिक मध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये झाले, किंवा इट इज द ऑक्टा ॲटॉमिक मोलिक्यूल, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ मोलिक्यूल जास्त आहेत. मग अशा अनेक मोलिक्युल्स एकत्र येत असतील आणि जर कोलॉइडल सोल्युशन तयार होत असेल तर ॲट दॅट टाइम दॅट सोल्युशन इज या दॅट कोलॉइड्स इज कॉल्ड ॲज मल्टी मोलिक्युलर कोलॉइड्स. लक्षात घ्या. याची पार्टिकल साईज थोडीशी मोठी असते, आपल्याला अगदी म्हणजे लक्षात येते. ओके. आता याच्याऐवजी आपल्याला गोल्ड सोलचं पण एक्झाम्पल दिलंय.
गोल्ड सोलचं एक्झाम्पल असेल, सिल्व्हर सोल असेल. गोल्ड सोल म्हणजे एका वाक्यात सांगतो, म्हणजे काय करायचं खरंच सांगू का तुम्हाला, आपलं गोल्ड सोनं आहे ना, त्या सोन्याचे छोटे छोटे पार्टिकल्स तयार करायचे आणि त्याचं सोल तयार करायचं, त्याला गोल्ड सोल म्हणायचं. सिल्व्हर सोल चांदीचे पार्टिकल्स, म्हणजे चांदीचा एखादा समजून चला ऑर्नामेंट असेल किंवा चांदी असेल तर त्याचे समजून चला आपण असे काही रॉड तयार केले आणि ते जर एकमेकाला असे घासले इलेक्ट्रिक करंट देऊन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पुढे येणारच आहे ते ब्रेडिग्स आर्क मेथडमध्ये, तर तिथं जर तुम्ही सोल बनवलं तर त्या टाईपचं सोल, अनेक पार्टिकल्स एकत्र येऊन जर सोल तयार होत असेल. गोल्ड सोलमध्ये मला एकदम आठवलं, अगदी साधं एक्झाम्पल देतो, मराठीमध्ये त्याला आपण सुवर्ण भस्म असा पण एक शब्द आहे बघा, म्हणजे सोन्याचे असं हे असतं बघा, थोडंसं सोनं असतं आणि त्याचं सोल बनवायचं, पण लक्षात घ्या त्याला गोल्ड सोल म्हणायचं. इट इज एन एक्झाम्पल ऑफ द मल्टी मोलिक्युलर कोलाइड्स. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, दॅट वन इज नथिंग बट द मॅक्रोमोलिक्युलर कोलाइड्स. साधं एक्झाम्पल आहे. आता मला एक सांगा, मॅक्रोमोलिक्युलर, मॅक्रो म्हणजे काय रे, तर इट इज नथिंग बट द व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर, सपोज फॉर एक्झाम्पल हॅव्हिंग अ मोर मास, भरपूर मोठे मोलिक्युल्स, म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगू का, इथं आपल्याला काय तयार करायचं आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द पॉलिमर्स. पॉलिमर म्हणजे आपल्याला माहित आहे ना की ज्या वेळेस आता समजून चला फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, काय होतं, जर एक समजून चला हे असेल तर आपण त्याला मोनोमर म्हणतो. असे दोन मोनोमर एकत्र आले, एक युनिट आहे त्याला मोनोमर म्हणतो आपण. दोन युनिट एकत्र आले डायमर, तीन ट्रायमर, अशा अनेक युनिट आपण एकत्र जोडले तर तयार काय होतं, तर पॉलिमर तयार होतं. बरोबर आहे. म्हणजे जर समजून चला इथिलीन आहे, आणखीन एक इथिलीन, अजून एक इथिलीन, अशा अनेक इथिलीन एकत्र आणले तर मग मात्र काय तयार होतं, तर इट इज कॉल्ड एज द पॉलिथिन या इट इज कॉल्ड एज द पॉलिइथिलीन अँड इट इज नथिंग बट द पॉलिमर. मग आता पॉलिथिन मध्ये ज्यावेळेस तुम्ही अशा अनेक जोडताय ना, म्हणजे मॅक्रोमोलिक्युलर काय झालं, हे तयार झालं, कोलायडल सोल्युशन तयार झालं. मग याच्यामध्ये तुम्हाला समजून चला फॉर एक्झाम्पल प्रोटीन आहे बाळांनो. ओके, सो व्हेन यू कॅन से हिअर प्रोटीन आहे, नायलॉन आहे किंवा प्लास्टिक आहे, स्टार्च आहे, दॅट आर नथिंग बट द colloidal solution, that are the polymers and therefore you can say they are called as the macromolecular colloids. थोडक्यात पॉलिमरची एक्झाम्पल म्हणजे मॅक्रोमोलिक्युल, लक्षात ठेवायचं. समजून चला एसेट असेल, P4 मोलिक्युल इथं घेतला तरी चालेल, गोल्ड सोल असेल, सिल्वर सोल असेल तर मल्टी मोलिक्युलर. आलं लक्षात. आता नंबर लास्ट वन अँड इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड दॅट इज द असोसिएटेड कोलॉइड्स या दॅट वन इज कॉल्ड एज द मायसेलिस. सी हिअर. आता असोसिएटेड कोलॉइड म्हणजे काय, तर समजून चला फॉर एक्झाम्पल आपण कोलॉइडल सोल्युशनचं जर का लो कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर आपल्याला ते नॉर्मल कोलॉइडल सोल्युशन दिसतं. लक्षात येतंय का बघा. आणि जर का त्याच डिस्पर्स फेजचं आपण हाय कॉन्सन्ट्रेशन घेतलं ना तर मग मात्र सगळे पार्टिकल्स एकत्र येतात आणि आपल्याला त्याचं असोसिएशन मिळतं, थोडक्यात प्रेसिपिटेशन होतं. आणि सगळे असे जर का पार्टिकल्स एकत्र आले आणि ते जर असोसिएट झाले तर त्या सगळ्याला म्हणायचं मायसेलिस. लक्षात घ्या, दॅट वन इज कॉल्ड एज द मायसेली. म्हणजे एक लक्षात घ्या की दॅट असोसिएटेड कोलॉइडल पार्टिकल्स या यू कॅन से हिअर इन हाय कॉन्सन्ट्रेशन या इन लार्ज अमाउंट इफ द डिस्पर्स फेज आर ॲडेड ॲट दॅट टाइम देर इज द दे कॅन बी असोसिएटेड विथ इच अदर ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड द मायसेलिस. फॉर एक्झाम्पल सोप अँड डिटर्जंट. आता सगळ्यात चांगलं एक्झाम्पल इथं देतो, सोप. लक्षात घ्या, सोप म्हणजे आपण साबण म्हणतो. ओके, डिटर्जंट म्हणजे आपल्याला वॉशिंग पावडर माहिती आहे बाळांनो. आपण सोपचंच एक्झाम्पल घेऊया, जास्त आता हे करत बसत नाही. सोप म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ अ सोप हे आपल्याला माहिती पाहिजे. अगदी थोडक्यात देतो, सोप इज डिफाइन्ड ॲज सोडियम ओके ऑर पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड. लक्षात येतंय का बघा, हायर फॅटी ऍसिड इन सॅफोनिफिकेशन रिएक्शन when you can consider the sodium or potassium salt of higher fatty acid. हायर फॅटी ऍसिड म्हणजे काय, तर ज्यांच्याकडं त्या ऍसिड मध्ये जवळपास कार्बन 12 पाहिजेत. लक्षात आलं. म्हणजे समजून चला फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं की आता बघा C11H, मी आता काय करतोय लक्षात येतंय का बघा, 23 आणि COOH असं एखादं ऍसिड घेतलं ज्याच्यामध्ये 12 कार्बन आहेत. आता मी इथं घेताना C11H23 का घेतलं, तर बाळांनो अल्केन टॉपिक मध्ये तुम्ही शिकलेलं आहे काय, CnH2n+2.
असं आपण घेतो, बरोबर. आता याच्यामध्ये समजून चला मी C11 घेतलं तर H किती येणार, तर दॅट आर नथिंग बट द 22 प्लस 2 दॅट वन दे 24 आहेत. पण मी ज्यावेळेस याला COH जोडेन त्यावेळेस यातला एक कार्बन कमी होणार ना, आणि मग मी याला COH जोडणार, म्हणजे इथं किती आले 23 आलं का, C11H23 COH. आता हे जे ऍसिड आहे बघा लक्षात घ्या, आता या ऍसिड मधला दॅट वन ऍक्च्युअली इट इज द लॉरिक ऍसिड. ओके, आपल्याला त्याची नावाची काही जास्त गरज नाहीये. याच्यामधला H काढला आणि इथं मी जर Na जोडला, लक्षात घ्या, म्हणजे ऍक्च्युअली ह्या लॉरिक ऍसिडची आणि Na ची रिएक्शन केली तर मग मला काय मिळणार, हा सॉल्ट मिळणार. ओके, पण तुम्हाला ती पुढे डीप मध्ये, आता मी ती रिएक्शन घेत बसत नाही. याला म्हणायचं सोडियम लॉरेट अँड दॅट वन इज कॉल्ड एज द सोप. सोप इज अ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड. ओके, आता हे जे तयार झालं का नाही, तर याच्यामध्ये लक्षात येतंय का बघा, हा एक पार्ट असतो आणि हा एक पार्ट असतो. या पार्टला आपण काय म्हणूया, तर हायड्रोकार्बन पार्ट म्हणूया. लक्षात घ्या, या पार्टला काय म्हणायचं, तर हायड्रोकार्बन पार्ट म्हणायचं, आणि या पार्टला आपण कार्बोक्सिलेट पार्ट असं म्हणायचं. म्हणजे इथं COO हा ग्रुप आला, बरोबर आहे. आता हा जो कार्बोक्सिलेट पार्ट असतो का नाही, हा आयोनिक इन नेचर असतो. लक्षात येतंय का बघा, आयोनिक इन नेचर म्हणजे थोडात हा पोलार एंड आहे, आणि हायड्रोकार्बन पार्ट आहे का नाही, हा नॉन पोलार असतो, म्हणजे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. आता पुस्तकात दाखवताना त्यांनी काय केलंय, तर समजून चला फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला असा एक समजा सेंटरला एक काहीतरी पॉइंट दाखवलाय बघा, आणि त्याच्यानंतर त्यांनी असं केलंय आणि इकडं गोल दाखवलाय, परत हे असं केलंय, इकडं गोल दाखवलाय. याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, हे नेमकं काय आहे. ओके, आता समजून चला फॉर एक्झाम्पल बघा मी काही इथं काय करतो. आता हे असं जे केलं हे इकडं आणि हे गोल दाखवलंय, म्हणजे काय, तर हा सगळा जो पार्ट आहे ना, तो हा हायड्रोकार्बनचा पार्ट आहे. म्हणजे काय होणार आहे, तर आता लक्षात येते का बघा, समजून चला हा कार्बन आहे, अशा 11 कार्बन असणार आहेत. इकडं CH3 CH2 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 किती वेळा येणार, असं 10 वेळा येणार. म्हणजे इथं मी लिहिताना जरा असा लिहितो, CH3 CH2 10 टाइम्स आला का, C11H23. हे बघा, हे 20 आणि हे 3, इथं CH3 आहे, लक्षात घ्या. ओके, CH3 CH2 10 टाइम्स, आणि त्याच्या पुढे जो हा पार्ट आहे का नाही, C डबल बॉन्ड O, हा O आणि Na हा वेगळा पार्ट आहे. मग हे जे दाखवलंय ना, हा पार्ट हा इथला हा हायड्रोकार्बन पार्ट आहे, आणि त्याला त्यांनी नाव काय दिलंय, तर टेल म्हटलंय, हायड्रोकार्बन पार्ट टेल. ओके, आणि हे जे पुढे दिलंय ना, याला त्यांनी हेड म्हटलंय, इट इज द आयोनिक पार्ट. हे बघा, हा इथला आला. म्हणजे जे आपण साबण जो आपण घेतो, लक्षात घ्या, कपडे धुताना एखाद्या कपड्यावर साठलेला जो मळ आहे तो कसा निघून जातो, ऍक्च्युअली इट इज नथिंग बट द मेकॅनिझम फॉर द सोप. लक्षात येते का बघा, क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ अ सोप असं एक आर्टिकल आहे. आता क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप आपल्याला घ्यायची गरज नाही, आपल्याला फक्त काय माहितीये का, ऍडसॉर्प्शन घ्यायचं आहे. म्हणजे समजा हा माझा शर्ट आहे, याच्यावर एखादा ऑइलचा ड्रॉप पडला किंवा डस्ट पार्टिकल आले तर ते ऍडसॉर्ब झाले ना, आणि ते ऍडसॉर्ब झालेले ऑइल पार्टिकल्स किंवा डस्ट पार्टिकल बाहेर काढण्यासाठी असे अनेक सोप पार्टिकल अँड दॅट आर कॉल्ड एज द मायसेल्स. लक्षात येतंय का बघा, असे एकत्र येतात. हा आहे ना, हा डस्ट पार्टिकल आहे किंवा ऑइल पार्टिकल आहे, आणि ह्या ऑइल पार्टिकलवर इकडे ह्या हायड्रोकार्बनचा अटॅक, आणि हा पोलार एंड आहे, आणि ह्या बाजूला सगळीकडे इकडे पाणी आहे. लक्षात घ्या. ओके, आणि मग त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण हा समजून चला कपडा असा रबिश करू, थोडासा आपण त्याला घासलं की हे ऑइल पार्टिकल्स किंवा डस्ट पार्टिकल काय होऊन जातात, निघून जातात, पाण्याबरोबर काय होऊन जातात, ते निघून जातात. म्हणजे थोडक्यात असे अनेक सोप पार्टिकल या दॅट आर कॉल्ड एज द मायसेल्स विच कॅन बी असोसिएटेड विथ इच अदर अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज द असोसिएटेड कोलाइड. थोडक्यात एका वाक्यात सांगू का बाळांनो, की डिफरंट टाइप्स या क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड 3 टाइप्स आहेत. डिपेंड्स ऑन फिजिकल स्टेट, सोप आहे, सॉलिड लिक्विड सॉलिड गॅस वगैरे लाईक दॅट वन. इकडे घेतलं इंटरॅक्शन ऑर अफिनिटी ऑफ द फेजेस, हे मात्र व्यवस्थित करा, लायोफिलिक आणि लायोफोबिक. लक्षात घ्या. नंबर नेक्स्ट वन, मोलिक्युलर साईज वर 3 आहेत. याच्यामध्ये मल्टीमोलिक्युलर गोल्ड सोल किंवा आपला एसेट मोलिक्युल लक्षात घ्या, मॅक्रोमोलिक्युलर पॉलिमर लक्षात ठेवा, आणि असोसिएटेड कोलाइड तर सोप लक्षात ठेवा. एक्झाम्पल लक्षात ठेवलं ना की मग तुम्हाला ते एक्सप्लेन व्यवस्थित करता येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.